तर नमस्कार, मी पी थोरात. आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा महत्त्वाची रिक्रुटमेंट तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. आपल्यापैकी बरेच जण टेलिग्रामवरती मेसेज करत राहतात की महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही एक्झाम राबवल्या जातील, कंत्राटी बेसिसवरती असतील, परमनंट असतील, कोणत्या बाकीच्या आपल्या रिलेटेडच्या महत्त्वाच्या एक्झाम आहेत, टेक्निकलच्या, नॉन टेक्निकलच्या, तर त्या आमच्यासोबत शेअर करत चला. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची रिक्रुटमेंट तुमच्याशी शेअर करणार आहे, जी की जिल्हा परिषद भंडारा इथे निघलेली आहे. तर व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले आपण टेलिग्राम ड्रग इन्स्पेक्टरच्या महत्त्वाच्या टेलिग्राम चॅनलवरती आहोत. ड्रग इन्स्पेक्टरसाठी प्रिपेअर करत असाल तर तुम्ही या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम म्हणून टेलिग्रामचं चॅनल आहे. बऱ्याच जणांनी मागच्या 2 दिवसापासून तुम्ही याच्यावरती जॉईन झालेले आहात. ड्रग इन्स्पेक्टरच्या ज्याही महत्त्वाच्या नोट्स आता आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहे त्या सर्व तुम्हाला इथे मी शेअर करतो. मी तर बघू शकता महत्त्वाचे की पॉईंट्स, महत्त्वाचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आणि सिलेबसला धरून ज्याही महत्त्वाच्या नोट्स मला तुम्हाला शेअर करता वाटेल की हा महत्त्वाचा डाटा आहे, तर तो मी तुम्हाला वेळोवेळी फक्त ड्रग इन्स्पेक्टरचा या चॅनलवरती शेअर करतो आहे. त्याचबरोबर फार्मा एक्झामसाठी आयडियल फार्मसी कोचिंग आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, इथून बघू शकता तुम्ही. यावरती तुम्ही जॉईन करू शकता. बाकी पी थोरात मराठी हे चॅनल तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आरोग्य विभागाच्या सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मी देत असतो. तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला. तर तुम्ही इथं बघून घेऊ शकता जिल्हा परिषदेचं महत्त्वाचं एक डिपार्टमेंट आहे. इथे तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद भंडारा. तर जिल्हा परिषद भंडाराकडून एक महत्त्वाचं नोटिफिकेशन जे आहे ते पब्लिश करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारच्या व्हॅकन्सी तुम्ही इथं बघू शकता. जवळपास 21 एवढ्या व्हॅकन्सी टोटल याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये डेंटल असिस्टंट म्हणून पोस्ट आहे. इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही जवळपास रिक्त पदे दिलेले आहे. सेकंड कॉलममध्ये किती रिक्त पदे आहेत, इथं एक रिक्त पद तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये व्हॅकन्सी आहे ती सुद्धा दिलेली आहे. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारा, टोटल एक पोस्ट आहे आणि ती सुद्धा ओपनसाठी आहे. नेक्स्ट कॉलममध्ये आपल्याला याच्यामध्ये जी बेसिक इलिजिबिलिटी आहे ती दिलेली आहे. 12वी सायन्स पाहिजे, डिप्लोमा इन अ डेंटल टेक्निशियन कोर्स, रजिस्ट्रेशन विथ स्टेट डेंटल काउन्सिल. लक्षात आलं. जे लोक ज्यांचं क्वालिफिकेशन आहे डेंटल असिस्टंटसाठी ज्यांना अप्लाय करायचं आहे, तर त्यांच्यासाठी ओपनची एक कॅटेगरी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारा आहे, ते सध्या व्हॅकंट आहे. 12वी सायन्स झाले पाहिजे, डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियन कोर्स झालेला पाहिजे, रजिस्ट्रेशन विथ डेंटल काउन्सिलचं तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे, जसं की आपलं फार्मसीचं आहे तसं. तिथं तुम्ही पेमेंट बघू शकता आणि कमाल वयोमर्यादा तुमची 38 वर्ष असणं इथे गरजेचं आहे. टेक्निशियन पोस्ट आहे, डेंटल टेक्निशियन एक जागा आहे. डिस्ट्रिक्ट भंडाऱ्यामध्ये व्हॅकन्सी चालू आहे आणि VJ कॅटेगरीसाठी जागा आहे. 12वी सायन्स पाहिजे, डिप्लोमा डेंटल कोर्स, टेक्निशियन कोर्स आणि रजिस्ट्रेशन पाहिजे. 17,000 पेमेंट तुम्ही इथं करू शकता आणि वयोमर्यादा 65 वर्ष तुम्ही इथं बघू शकता. टेक्निशियन फॅसिलिटी मॅनेजर म्हणून एक पोस्ट आहे. ADS साकोली येथे पोस्ट चालू आहे किंवा व्हॅकंट आहे. टोटल एक ओपनची पोस्ट तुम्ही इथं बघू शकता. 12वी सायन्स, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक झालेलं पाहिजे, कम्युनिकेशन, IT आणि कम्प्युटर या तिन्हीपैकी तुमचं एक महत्त्वाचं जे आहे ते एज्युकेशन झालं पाहिजे. 17,000 तुम्ही इथं पेमेंट चेक करू शकता आणि वयोमर्यादा 38 वर्ष आहे. त्याच्यानंतर प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिक्स इन्व्हेस्टिगेटरमध्ये एक पोस्ट चालू आहे. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारा येथे व्हॅकन्सी आहे. टोटल एक जागा तुम्ही बघू शकता. एनी ग्रॅज्युएट विथ स्टॅटिक्स. तर या विषयामध्ये एनी ग्रॅज्युएशन चालेल. 18,000 पेमेंट आहे, वयोमर्यादा 38 वर्ष बघू शकता. त्याच्यानंतर प्रोग्राम असिस्टंट DEO, प्रोग्राम असिस्टंट QA याच्यामध्ये NHM भंडारामध्ये जी आहे ती व्हॅकन्सी चालू आहे. OBCसाठी एक जागा इथं व्हॅकंट तुम्ही बघू शकता. एनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग इंग्लिश 40-30 आणि MSc कोणतंही ग्रॅज्युएशन चालेल. तुमचं 30-40 पाहिजे, टायपिंग झालेलं आणि MSc पाहिजे. 18,000 पेमेंट आहे आणि 43 वर्षाची एज लिमिट आहे. अकाउंटंट, ब्लॉक अकाउंटंट म्हणून एक पोस्ट आहे, बघू शकता. या ठिकाणी पोस्ट आहे. STची एक जागा व्हॅकंट आहे. इथं सुद्धा BCom टॅली झालेला माणूस पाहिजे, टायपिंग 30-40 आणि MSc पाहिजे. 18,000 पगार आणि 43 वयोमर्यादा. त्याच्यानंतर काउन्सिलर म्हणून पोस्ट आहे. भंडाऱ्यालाच व्हॅकन्सी आहे. OBCची एक जागा. त्याची बेसिक लिमिटी बघा तुम्ही. MSW 20,000 पगार आणि 43 वर्ष वयोमर्यादा. त्याच्यानंतर TB सुपरवायझरमध्ये STS नावाने पोस्ट आहे, भंडारा येते. इथे एनी ग्रॅज्युएट आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे. 20,000 पगार आहे आणि 43 वर्षाची वयोमर्यादा. फिजिओथेरपीची एक जागा भंडारा येथे व्हॅकंट आहे. ग्रॅज्युएशन डिग्री आणि फिजिओथेरपी, ज्यांचं फिजिओथेरपीमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी एक जागा व्हॅकंट आहे. आणि VJ कॅटेगरीसाठी जे लोक VJ कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी जागा आहे. 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. पगार 20,000 आणि 43 वर्षाची वयोमर्यादा. त्याच्यानंतर स्टाफ नर्सबद्दल तुम्ही बरेच जण विचारत असता. स्टाफ नर्ससुद्धा 3 जागा आहेत. इथं बघू शकता तुम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये कोणत्या PSCची जागा चालू आहे. आणि कॅटेगरीनुसार SCची एक जागा, STची एक जागा, NTDची एक जागा आणि एज्युकेशनमध्ये GNM किंवा BSc नर्सिंग झाली पाहिजे. 20,000 पेमेंट आहे आणि 65 वर्ष वयोमर्यादेपर्यंत फॉर्म फिलअप करू शकता. ऑप्टोमेट्रिकची जागा आहे भंडारा येथे एक जागा ओपनसाठी आहे. तुमचं बॅचलर इन ऑप्टोमेट्री झालेलं पाहिजे. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे. 20,000 पगार आणि 38 वर्षाची वयोमर्यादा. ऑडिओलॉजिस्ट
भंडारा येथे व्हॅकन्सी एस सीसाठी 1 जागा आहे. डिग्री तुमची झाली पाहिजे बॅचलर इन ऑडिओलॉजी, 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. 25,000 पेमेंट बघू शकता आणि 43 वर्षाची वयमर्यादा. मेडिकल ऑफिसर आयुषमध्ये ज्या लोकांना अप्लाय करायचं आहे त्यांचं इथून बघू शकता. आयुर्वेदिक मेलमध्ये 2 जागा, आयुर्वेदिक फिमेलमध्ये 2 जागा, आयुर्वेदिक आयुषमध्ये 1 जागा, होमिओपॅथीमध्ये आयुषमध्ये 1 जागा, अशा टोटल 6 जागा तुम्ही बघू शकता या ठिकाणी अवेलेबल आहेत. एस सी कॅटेगरीसाठी जागा 1 रिझर्व आहे, एस टीसाठी 2, एन टी सीसाठी 1, ओ बी सीसाठी 1 आणि EWसाठी 1 जागा रिझर्व आहे. क्वालिफिकेशनमध्ये बघा तुम्ही BAMS, BUMS, BAMS, BUMS, BAMS अशा प्रकारच्या डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 28,000 पगार आणि 65 वर्षाची वयमर्यादा तुम्ही चेकआउट करू शकता. त्याच्यानंतर सायकोलॉजिस्टमध्ये 1 जागा आहे या पोझिशनची नुसती, त्याच्यामध्ये VJAसाठी ती रिझर्व आहे. MA सायकोलॉजिस्ट तुमचं त्याचं शिक्षण झालं पाहिजे, 3 वर्षाचा अनुभव, 30,000 पगार आणि 43 वर्षाची वयमर्यादा तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही. मेडिकल ऑफिसर आयुषची सुद्धा वॅकन्सी आहे, आयुर्वेदिकमध्ये 1 आणि युनानीमध्ये 1. डिस्ट्रिक्ट भंडारामध्ये ज्याची वॅकन्सी चालू आहे. एस सीसाठी 1 पोस्ट रिझर्व आहे, ओपनसाठी 1 रिझर्व आहे. त्याच्यानंतर 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे, 30,000 पेमेंट बघू शकता आणि 65 वर्षाची वयमर्यादा इथे तुम्हाला दिसेल. डेंटल सर्जन म्हणून 2 पोस्ट आहेत. एस सीसाठी 1 रिझर्व आहे, VJAसाठी 1 रिझर्व आहे. 2 वर्षाचा अनुभव, 30,000 पेमेंट आणि 65 वर्षाची वयमर्यादा, अशा प्रकारच्या पोस्ट आहेत. त्याच्यानंतर प्रोग्राम मॅनेजर पब्लिक ही सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता, 35,000 पेमेंट आहे. डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर इथे सुद्धा एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी पाहिजे, MBA झालेला, त्याच्यासुद्धा 35,000 पगार आहे आणि 43 वर्षाची वयमर्यादा. त्याच्यानंतर क्लास 1 ऑफिसर जे आहेत, मेडिकल ऑफिसर MBBS, त्यांच्या 11 जागा आहेत. एवढ्या याच्यामध्ये तुम्ही चेकआउट करू शकता. NTBची 1 जागा, NTCची 1 जागा, NTDची 1 जागा, OBCची 1 जागा, EWच्या 2 जागा, ओपनच्या 5 जागा, अशा ज्या लोकांचं MBBS झालेलं आहे त्यांच्यासाठी 16,000 पेमेंट आहे, 60,000 आणि जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. स्पेशलिस्टमध्ये अनस्थेशियाच्या 3 जागा आहेत, ऑप्टिशियनच्या 1 जागा आहे, पेडिशियनची 1 जागा, रेडिओलॉजीच्या 3 जागा, फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिनच्या 3 जागा, अशा प्रकारच्या कॅटेगरीनुसार इथं तुम्ही बघू शकता जागा वॅकंट आहेत. SC ST VJ NTB NTC SBC OBC ओपन आणि क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता. रिस्पेक्टिव्ह क्वालिफिकेशन 75,000 पगार आहे आणि जवळपास 70 वर्षाची वयमर्यादा तुम्ही चेकआउट करू शकता. त्याच्यानंतर सुपर स्पेशालिस्ट रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये हे सुद्धा तिथं बघू शकता भंडाऱ्यामध्ये चालू आहेत. 1,25,000 पगार आहे आणि जवळपास 70 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. अशा प्रकारे राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM आपण ज्याला म्हणत असतो आरोग्य विभागाचं, त्याच्या अंडर ही कंत्राटी भरती चालू आहे आणि आता भरत्या चालू झालेल्या आहेत. मला वाटतं प्रत्येक जिल्हा परिषदच्या अंडर आता ही भरती येईल. ज्या लोकांना अप्लाय करायचं आहे, आता फार्मसी ऑफिससुद्धा याच्यामध्ये काही जिल्हा परिषदेमध्ये पोस्ट व्हॅकंट असतील त्यांनासुद्धा जवळपास काही ठिकाणी 17,000 ते 18,000 पेमेंट आहे, काही ठिकाणी 10,000 ते 11,000 पेमेंट आहे. आणि ह्या ज्या व्हॅकन्सी आहेत ह्या जवळपास इथं बघू शकता तुम्ही कंत्राटी बेसिसवरती 6 महिने 8 महिने 1 वर्ष अशा तत्वावरती ह्या भरल्या जातात आणि नंतर त्या रिन्यू केल्या जातात. अशा प्रकारची ही कंत्राटी बेसिसवरची एक महत्त्वाची अपडेट होती. खाली तुम्हाला महत्त्वाच्या इथं डेट दिलेल्या आहेत, त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. उमेदवारांनी नोंद करणे 21 फेब्रुवारी 2025 सकाळी 10 ते 11पर्यंत. त्याच्यानंतर उमेदवाराच्या अर्जाचा डाटा एंट्री करणे 21 फेब्रुवारी 2025 10 ते 12पर्यंत. उमेदवाराचे मूळ दस्तावेज तपासणे 21 फेब्रुवारी 12 ते 2 वाजेपर्यंत. मूळ दस्तावेज तपासणीनंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे 21 फेब्रुवारी 3 ते 5 वाजेपर्यंत. ह्या महत्त्वाच्या डेट लक्षात ठेवा. ज्या लोकांना अप्लाय करायचं आहे, जे लोक रिस्पेक्टिव्ह भंडारा या जिल्ह्यामध्ये बिलॉंग करतात, ज्यांना तिथल्याच ठिकाणी थोड्या दिवसासाठी जॉब करायचा असेल, त्या सर्व लोकांसाठी ह्या ज्या व्हॅकन्सी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी यूट्यूब चॅनलमध्ये मी शेअर करत असतो. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही मला इथे जॉईन करू शकता. त्याच्यामुळे एवढंच, भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.